हाय हॅलो नमस्कार. मी अभिजित पाटील आपले सर्वांचं स्वागत करतो आहे स्वराज डिजिटल सर्व्हिसेस हिंदवी स्वराज डिजिटल सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, जर तुम्ही गेल्या आठवड्यापासून जर समजा तुम्ही BPMS प्रणालीवरती डिजिटल साईन अप्लाय करायचा प्रयत्न करत असाल तर तुमच्यासमोर आता स्क्रीनवरती जसा मॅसेज दाखवतो आहे त्या पद्धतीनं तुम्हाला तो एरर मॅसेज आलेला दिसेल. तर हा एरर मॅसेज काय आहे, तो सॉल्व कसा करायचा हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर जेव्हा तुम्ही डिजिटल साईन अप्लाय करताय तेव्हा या ठिकाणी तुम्हाला एक मॅसेज दाखवतो आहे. त्याचं नाव आहे एनकोड ॲपलेट लेस PKI कंपोनंट इज एक्सपायर्ड ऑन 1/12/2024. प्लीज कॉन्टॅक्ट द वेबसाईट सपोर्ट टीम फॉर फर्दर असिस्टंट. हा इश्यू काय येतो हे आपण सर्वप्रथम पाहूया. हा इश्यू येतो आहे तो PKI कंपोनंटमुळे येतो आहे. जो PKI कंपोनंट आपल्या BPMS प्रणालीवरती होता तो 1/12/2024 रोजी एक्सपायर झालेला आहे. त्यामुळं 1/12/2024 नंतर जर तुमच्या लॅपटॉपवरती तुमच्या मशीनवरती जर जुना PKI कंपोनंट इन्स्टॉल असेल तर ती डिजिटल साईन तुमच्या BPMS प्रणालीला अप्लाय होणार नाही, तुम्हाला असा इश्यू दाखवेल. तर आता पाहूया की हा इश्यू सॉल्व कसा करायचा. तर त्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या कंट्रोल पॅनलमध्ये जायचं आहे. कंट्रोल पॅनलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला या अनइन्स्टॉल प्रोग्रामवरती जायचं आहे. ह्या अनइन्स्टॉल प्रोग्रामवरती क्लिक केल्यानंतर जर समजा या कंट्रोल पॅनलमध्ये गेल्यानंतर जर तुमच्या या ठिकाणी अनइन्स्टॉल प्रोग्राम दिसत नसेल तर या ठिकाणी व्ह्यू बाय कॅटेगरी आहे, त्या ठिकाणी लार्ज आयकॉन करून बघा किंवा कॅटेगरी सिलेक्ट करा. कॅटेगरी केल्यानंतर इथं अनइन्स्टॉल प्रोग्राम दिसेल, त्या ठिकाणी तुम्हाला जो एनकोड PKI कॉम्पोनंट ह्या उजव्या कोपऱ्यामध्ये वरच्या तुम्हाला एनकोड असं सर्च करायचं आहे. जेव्हा तुम्ही एनकोड सर्च कराल तर तेव्हा या ठिकाणी तुम्हाला एनकोड PKI कॉम्पोनंट नावाची फाईल दिसेल. या फाईलला राईट क्लिक करायचं आणि अनइन्स्टॉल आणि चेंजवरती क्लिक करायचं. अनइन्स्टॉल आणि चेंजवरती त्याला येस क्लिक करा. त्यानंतर ते विचारते की एनकोड PKI कॉम्पोनंट तुमच्या लॅपटॉपवरून हा कम्प्लिटली रिमूव्ह करू दे का. त्यानंतर पुन्हा येस बटनवरती क्लिक करा. याच्यानंतर तुमच्या लॅपटॉप किंवा PCवरून जो जुना PKI कॉम्पोनंट आहे तो तुम्हाला तुमच्या लॅपटॉपवरून अनइन्स्टॉल होण्याची प्रोसेस सुरू होईल. एकदा ही अनइन्स्टॉल होण्याची प्रोसेस तुमची कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला या क्लोज बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ते तुम्हाला मॅसेज दाखवेल तुमचा एनकोड PKI कंपोनंट हा तुमच्या मशीनवरून किंवा लॅपटॉप PCवरून हा सक्सेसफुली रिमूव्ह झालेला आहे. तर हा जुना जो PKI कंपोनंट होता आता या ठिकाणी आपण अनइन्स्टॉल केला. आता पुन्हा काय करायचं आहे, आपल्याला तुमच्या BPMSच्या लॉग इनमध्ये जायचं आहे. तुमच्या BPMSच्या लॉग इनमध्ये जायचं आहे. तुमचा गुगल क्रोम ब्राउझर ओपन करा आणि त्यामध्ये तुम्ही महावास्तू किंवा BPMS जरी सर्च केलं तरी येईल. तुमची जी BPMSची साईट आहे या ठिकाणी लॉग इन करा. तुमचा जो युजर ID आणि पासवर्ड जो आहे त्याने लॉग इन करा. त्यानंतर खाली जो तुमचा कॅप्चा आहे त्या कॅप्चानी लॉग इन करा. कॅप्चा टाका. कॅप्चा टाकल्यानंतर इन बटनवरती क्लिक करा. तुमचं जे काही काउन्सिल असेल ते सिलेक्ट करा आणि सबमिट करा. सबमिट केल्यानंतर आता तुम्हाला तुमच्या लॅपटॉपवरती जो जुना PKI कंपोनंट अनइन्स्टॉल केल्यानंतर आता नवीन PKI कंपोनंट डाउनलोड करायचा आहे. तर तो डाउनलोड कुठून करायचा, या ठिकाणी सगळ्यात बॉटममध्ये तुम्ही डाउनलोड सेक्शनच्या खाली हे डिजिटल सिग्नेचर कंपोनंट नावाचा ऑप्शन दाखवते. या डिजिटल सिग्नेचर कंपोनंटला क्लिक करा. त्यानंतर ही PKI कंपोनंटची झिप फाईल आहे ह्या डाउनलोड बटनवरती क्लिक करा. आता हिची व्हॅलिडिटी बघा 31/1/2025 पर्यंत आहे. हे PKI कंपोनंट डाउनलोड करा. ह्याची एक झिप फाईल तुमच्या मशीनवरती डाउनलोड होईल. या डाउनलोड बटनला क्लिक केल्यानंतर याला सेव्ह करा. याला सेव्ह केल्यानंतर त्याची जी काही झिप फाईल जी डाउनलोड होईल ही डाउनलोड झालेली जी झिप फाईल आहे
ती तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करायची आहे. ती जी डाउनलोड झालेली जी झिप फाईल आहे ती तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करायची आहे. एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर त्याला राईट क्लिक करा त्या झिप फाईलला, त्याला एक्स्ट्रॅक्ट करा. एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर ही असं एक PKI कंपोनंट नावाचा एक हा जो फोल्डर आहे तुमचा महावासू 13/11/2024 ते 31/1/2000 याच्यावरती डबल क्लिक करा. त्याच्यानंतर हा एन्कोड PKI कंपोनंटचा जो सेटअप आहे त्याला राईट क्लिक करा आणि त्याला रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर करा. त्यानंतर येस बटनवरती क्लिक करा आणि पुन्हा नेक्स्ट बटनवरती क्लिक करा, आय ॲग्री करा आणि त्यानंतर तुमच्या मशीनवरती PKI कंपोनंट इन्स्टॉल होण्याची प्रोसेस सुरू होईल. त्यानंतर ते फिनिश करा. त्यानंतर पुन्हा तुमच्या BPMS प्रणालीमध्ये जा. तुमचा जो डिजिटल सिग्नेचर आहे ते या ठिकाणी तुम्हाला डिजिटल सिग्नेचर जे आहे ते तुम्हाला तुमच्या मशीनला कनेक्ट करा. ओके. त्यानंतर तुमच्या BPMS प्रणालीवरती लॉग इन करा. तुमच्याजवळ असलेली स्वराज डिजिटल सर्व्हिसेसची डिजिटल सिग्नेचर कनेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणी साईन करायचे आहे ते ॲप्लिकेशन फॉर्म ओपन करा आणि जेव्हा तुम्ही या प्रिंटमध्ये जाऊन अप्लाय डिजिटल सिग्नेचर कराल तेव्हा या ठिकाणी तुमची साईन, तुमचं जे सर्टिफिकेट नाव असेल ते या ठिकाणी दाखवल ही आणि त्यानंतर तुमचं साईन होण्याची प्रोसेस ही सक्सेसफुली कंप्लीट होऊन जाईल. नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघितलं की जो तुमचा एन्कोड PKI कंपोनंट हा एक्सपायर झाला होता तो अनइन्स्टॉल करायचा, नवीन PKI कंपोनंट इन्स्टॉल कसा करायचा आणि तुमची डिजिटल सिग्नेचर अप्लाय कशी करायची. मित्रांनो, सगळ्यात शेवटी तुम्हाला सांगायची आनंदाची बाबत आहे, सध्या डिजिटल सिग्नेचरविषयी आपण विशेष ऑफर ठेवतो आहे. जर समजा तुम्हाला डिजिटल सिग्नेचर हवे असेल तर कृपया स्क्रीनवरती दिसणाऱ्या नंबरवरती व्हॉट्सअप करा. तुम्हाला ऑफरमध्ये आता डिजिटल सिग्नेचर तुम्हाला भेटून जाईल. धन्यवाद. थँक्यू.